श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. श्रावण महिना सुरू झालेला आहे. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण हा शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असतो. मग हे बेलपत्र खाल्ल्याने काय होते नक्की, याचे अगणित फायदे काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. काय आहे नक्की यामागचे रहस्य ते देखील बघणार आहोत. पण जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्रावणात भगवान शंकरांच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी चालेल, फक्त शिवजींना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. शिवजींच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया. अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विषनिवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची 3 पाने भगवान शिवच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे. म्हणजे शिवचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. शिवपुराणातही नमूद केले आहे की भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे. देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करत असतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी सुखी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही. उत्पन्न वाढीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी करा पारद शिवलिंग आणि बेलाच्या पानांचा हा सोपा उपाय. यावर्षी 12 ऑगस्टपासून महादेवाचा प्रिय महिना सुरू झालेला आहे. या काळात भक्त विविध उपाय करून महादेवाला प्रसन्न देखील करत आहे. या महिन्यात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आपण उत्पन्न वाढीचा आणि अपत्य प्राप्तीचा एक खास उपाय सांगणार आहोत. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्रांचा 108 वेळा जप करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर 1 बेलपत्राचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानांवर क्रमशः ए ही श्री लिहावे. शेवटचे 108वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावे. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावे. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. श्रावणात महादेवांना बेलपत्र अर्पण करताना आपण एका मंत्राचा जप देखील केला पाहिजे. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र च त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि 3 जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो. रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. बेलाच्या पानाचे
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत. असे सांगितले जाते की 3 पान असलेलेच बेलपत्र शंकरांना अर्पण करावे. बेलाची पाने खाल्ल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल. बेलाचे पान खाण्याचे फायदे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये बेलाच्या पानाला अधिक आणि विशेष असे महत्त्व आहे. कारण प्रामुख्याने या पानाचा वापर भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी करतो. पण या बेलाच्या पानांचा वापर अजूनही भरपूर गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. परंतु हे खूप जणांना माहीतही नसेल. कारण बेलाचे महत्त्व आपण फक्त महादेवाच्या पिंडीला वाहण्यासाठीच करतो इतकेच माहीत आहे. भगवान शंकरांना आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो. पण पिंडीवर वाहिल्यावर ही पाने मंदिरातील पुजारी असो किंवा घरातील माणसे निर्माल्य म्हणून नदीमध्ये प्रवाहित करतात. मात्र ही पाने निर्माल्य नसून आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. याच पानामध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत की जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस आपल्याला माहीत असायला हवे होते. बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपल्या शरीराला अधिकाधिक पोषण तत्व मिळतात. तसेच मनाची एकाग्रता वाढते. या पानाचा रस सकाळी उठल्यावर उपवाशी पोटी पिल्यावर हृदय मजबूत राहते. हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी. त्याची बारीक पेस्ट बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवून त्याचे सेवन करावे. शरीरातील अनेक दोष नाहीसे होतात. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी 20 बेलाची पाने 20 कडुलिंबाची पाने एकत्र वाटून घ्यावी व त्याचे लहान लहान गोळ्या बनवून वळवून घ्याव्या. यातील रोज सकाळी 1 गोळी डायबिटीससाठी जबरदस्त गुणकारी आहे. तसेच गुडघेदुखी, हातपाय सुजलेले असतील तर बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर बांधावी. यामुळे तुमचे दुखणे हे बंद होईल. बेलाची पाने वात, कफ, पित्तनाशक आहेत. सर्दी, खोकला यावर बेलाच्या पानाचा रस मधातून घेतल्याने खूप फरक पडतो. पोटदुखी, पोटात गॅस होणं, अपचन, अजीर्ण होत असेल तर अशा ठिकाणी बेलाच्या पानाचा 10 ग्रॅम रस, 1 ग्रॅम काळी मिरी, 1 ग्रॅम मीठ हे एकत्र करून सकाळी, दुपारी, संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो. सारखे तोंड येत असेल किंवा तोंडात फोड येत असतील तर अशा वेळी बेलाची 2 किंवा 3 पाने चावून खावीत. यामुळे दुर्बलता, कमजोरता, थकावट दूर होते. बेलाच्या पानांचा चहा थोडंसं जिरे, पूड आणि दूध मिक्स करून घेतल्यास कमजोरता निघून जाते. ही बेलाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यानंतर शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते. बेलाच्या पानाचा रस सेवन केल्यास पित्ताचा त्रास होत नाही. तसेच हृदयात होणारी जळजळ देखील थांबते. एवढे हे गुणकारी असे जबरदस्त असे बेलाचे पान आहे. पुढच्या वेळी बेलाच्या पानांचा वापर तुम्ही फक्त शिवलिंगावर वाहण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील करावा. साधारण मे ते ऑगस्ट या 3-4 महिन्यात बेल भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. रोगराईपासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही. या झाडाचे आयुष्य खूपच मोठे असते. बेलाची पाने नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील मदत होते. तसेच पोट साफ राहते. मूळ व्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो. बेल पानामुळे दृष्टीदोष दूर होऊ शकतो. अशक्तपणा, वातविकार, कफ अशा अनेक आजारांसाठी बेल हे रामबाण उपाय आहेत. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने गरिबी दूर होते आणि धनात देखील वृद्धी होते. ज्या महिला शिवपूजेच्या वेळी बेलपत्र अर्पण करतात व त्याचे सेवन करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील बेलपत्रावर चंदनाने राम किंवा ओम नमः शिवाय लिहून ते अर्पण करावे. भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते. संकट दूर होतात आणि आरोग्य देखील चांगले राहते. ज्या लोकांच्या घरात बेलपत्राचे झाड असते ते पापांपासून मुक्त होतात. झाडाखाली पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. भगवान शंकरांना नेहमी बेलपत्राची 3 पाने अर्पण करा. त्यात कोणताही डाग किंवा घाण नसावी. तसेच 2
पत्र असलेले बेलपत्र देखील तुम्ही अर्पण करू नका। मग आता हे बेलपत्र आपण अर्पण करणार आहोत, तर ते आपण जेव्हा शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्ही ते बेलपत्र घरी घेऊन या आणि मग तुम्ही ते खाण्यासाठी वापरावे। याने काय होईल तर तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद देखील मिळेल आणि बेलपत्राचे फायदे देखील मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।